रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करत आहे. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. सायकलवर फिरत आपल्या देशातील विविध प्रांत पाहणे यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्यासारखे भटके जिथे रेल्वे तिथे भटकंती हे ब्रीदवाक्य बनवून सायकल दामटतात. काहींना सायकल ही इतिहासाची पानं उलगडण्याचं साधन वाटते. अशा इतिहासप्रेमी ध्येयासक्त मंडळींचे मला नेहमीच कौतुक वाटते. आज आपल्यासोबत याच विषयात गप्पा मारण्यासाठी माझा एक मित्र आलेला आहे, चित्रकार अजय देशपांडे. स्वागत आहे अजय तुझं या चावडीमध्ये. राम राम. तर चित्रकला आणि इतिहास ह्याचा मेळ कसा काय जमला आणि तुला इतिहासाची आवड मुळात का लागली ते जरा सांगू शकलास आधी, तर मग पुढे आपण गप्पा नेऊया. मुळात चित्रकार असल्यामुळे झालं काय की ते दृश्य स्वरूपात उभं राहतं, म्हणजे कुठलीही गोष्ट. आणि ऐतिहासिक जे वाचन आहे ते माझं चालूच होतं, आणि ते वाचता वाचता मला असं ते दृश्य समोर दिसायला लागलं. आणि मग मला असं उत्सुकता लागली की अरे हे आपण बघायला पाहिजे. म्हणजे हे सगळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून ती मार्ग, ती गावं, तिथला निसर्ग ते बघितलं तर आपल्याला फायदा होईल चित्रकार म्हणून सुद्धा. म्हणजे तो कसा म्हणजे की आपला महाराष्ट्र जरी म्हटला तरी विदर्भाचा भाग मला वेगळा दिसेल, खानदेशातला वेगळा दिसतो, पश्चिम महाराष्ट्रातले डोंगरदऱ्या, तिथली झाडी, तिथला निसर्ग वेगळा, कोकणातला निसर्ग वेगळा, तिथली भौगोलिक परिस्थिती म्हणजे हा एक आहेच. आणि तिथला निसर्ग जो असतो तो वेगवेगळ्या काय म्हणू आपण नैसर्गिक जी संपत्ती आहे ती खूप वेगवेगळी असू शकते, तिथलं वातावरण वेगवेगळं असू शकतं. तर ते मला आवडायचं. आणि मग तसं भटकंती आणि त्याला इतिहास धरून जर आपण बघितलं तर ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं प्रत्येक वेळी आपल्याला. बरोबर. मग तिथले मंदिरं असतील, गड्या असतील, काही गावं असतील, नद्या असतील, ओढे असतील, या सगळ्यांचं आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण तिथे जाऊन ते चित्रण तयार करू शकतो डोळ्यासमोर की इथे असं काहीतरी घडलं असावं. बरोबर. शाळेत असताना सगळेच जण सायकल चालवतात, ते म्हणजे सगळ्यांनीच आपण चालवलेली आहे. पण इथे पुण्यात आल्यानंतर बराच काळ तुझा काही सायकलशी तसा संपर्क नव्हता. गेल्या 7-8 वर्षातला माझ्या मते सायकलशी तुझा संपर्क आलाय. बरोबर. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे सुरुवातीला तू ह्या पुण्याच्या आसपासच सायकल फिरवत होतास. म्हणजे ते बरोबर. कादवे घाट असेल, नंतर तो दुसरा त्याच्या शेजारी सिंहगड असेल, बरोबर. नंतर त्याच्या बाजूचा बाबे घाट, असे सगळे घाट रस्ते खूप तुम्ही दोघांनी मिळून पालथे घातलेत. आपल्याला पूर्वी म्हणजे सायकलिंग पण करायचोच, पण सायकलिंगला असं काहीतरी जोड लागेल असं मला वाटलं नव्हतं भविष्यात, आणि ते तसं घडलं. मला तेच विचारायचंय. मग ते एकदा आपण सासवडला गेलो होतो, मला आठवतंय त्याप्रमाणे. तेव्हा मला तू तिथे पुरंदरे वाडा दाखवला, बरोबर, किंवा पेशव्यांचा जो पहिलं जे निवासस्थान आहे सासवडला, तो एक आपण पेशव्यांचा एक वाडा बघितला होता. बरोबर. मग ते अशी जी सुरुवात झाली त्याच्यातून तुला असं वाटलं की सायकलवर फिरल्यामुळे मला इतिहास जास्ती जवळून बघता येईल, किंवा कसं काय ते जरा मला सांग. होतं काय की आपण जेव्हा सायकलने जातो तेव्हा खरं तर छोट्या छोट्या गावातले जे रस्ते असतात ते बघताना आपल्याला एक वेगळा अनुभव यायला लागतो. म्हणजे ते जर का आपण नुसतंच पटकन गाडीने गेलो, गाडीने पटकन बघितलं, निघालो, फक्त तेवढंच एक विशिष्ट वस्तूच बघायला मिळते ज्या गोष्टीसाठी पण गेलो. पण त्याच्या आगे पुढे काहीतरी असतं. म्हणजे गावात गेलं की पहिल्यांदा तुम्हाला वेस लागते, वेस गेली की आतमध्ये कुठलं एखादं मारुतीचं मंदिर असेल, काही वाडे लागतात. असं स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण जातो ना त्या गावात, तेव्हा त्या गावाची रंगत जास्त वाढते. तर असं मला वाटतं. आणि ते सायकलने जर गेलास की तुला आपोआप काही काही गावांच्या पहिलेच काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला अचानक बघायला मिळते. म्हणजे असे प्रसंग घडलेले आहेत की जे मला माहितीच नव्हतं, आणि अचानक असं काहीतरी समोर आलं, अरे इथे हे कसं काय, आपल्याला असं काही
माहितीच नव्हती. असं घडू शकतं. तर सायकलने गेलं तर कसं छोट्या छोट्या गोष्टी, वळणाच्या गोष्टी आपल्याला दृष्टीस पडतात. आणि बऱ्याच वेळा होतं काय की त्याचा फायदा मला चित्रात पण होतो. म्हणजे त्यातल्या सकाळ असेल, संध्याकाळ असेल, दुपार असेल, तर ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळते. आणि मग ते कधीतरी चित्राचा जो मूड असतो तिथे पण ती कामी पडते मला. ती वेळ, ते जे काय आम्ही आमच्या चित्रकलेच्या भाषेत टेम्परेचर म्हणतो, की ते टेम्परेचर असेल रंगांचं किंवा काय, तर ते आम्ही त्याच्यात असंच काहीतरी त्याचा फायदा होतो. म्हणजे तुझा जास्ती रोख हा बाजीराव आणि बाजीरावाच्या आसपासचा इतिहास, किंवा आपण महाराज धरू, महाराजांच्या नंतरचा, पण विशेष करून बाजीराव. तर त्याची ओढ कशी काय निर्माण झाली? बाजीरावाचाच अभ्यास करावा, त्याच्याच तो मध्य ठेवून त्याच्या आजूबाजूनी आपण इतिहासाचा अभ्यास करावा, असं का वाटलं? मी असं विचारतोय कारण मी गेल्या वर्षी जेव्हा झाशीला जायचं ठरवलं, त्यावेळेला माझ्या ह्याच्यात काय असं इतिहासाचा अभ्यास वगैरे काही डोक्यात नव्हतं. ते आमचे जे फॅमिली फ्रेंड आहेत, मेंदळे कंपनी तिकडे जाऊन आली होती, त्यामुळे झाशी, ओरछा, दतिया याचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं, म्हणून मी ठरवलं आणि मग तू जॉईन झालास. बरोबर. तर ते बाजीराव डोक्यात कसा आला ते सांग, मग मी त्याच्याबद्दल आपण बोलू. आपण निनाद बेडेकरांचे पण युट्यूबला कायम त्यांचं हे असायचं, म्हणजे प्रवचन असतील, म्हणजे आपण काय म्हणू, आपण व्याख्यानं असतील, तर ती कधीतरी मी ऐकलं आणि तेव्हा त्यांनी जे काही वर्णन केलं ते, किंवा असंच कुठल्या कुठल्या व्याख्यानातनं मला ते व्यक्तिमत्व खुलत गेलं आणि मग उत्सुकता माझी वाढली, की अरे हे इतकं मोठं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे इतिहासातलं, की जे आपण म्हणू की 1720 नंतर खऱ्या अर्थाने तो झंझावात सुरू होतो. 1720 ते 1740 असा तो त्यांचा काळ आहे. आणि त्या काळात बरीच उलथापालथ झालेली आहे आणि एक वेगळंच एक आपण म्हणतो ना की दैदिप्यमान असं एक व्यक्तिमत्व, म्हणजे झंझावतासारखं. आणि मग मला उत्सुकता वाटली की याच्याबद्दल आपण जाणून घ्यावं. आणि मी असं करता करता मग त्याच्यावरचं वाचन सुरू झालं. मग दीक्षितांचं प्रतापी बाजीराव असं मी वाचलं आणि बरीच पुस्तकं त्यांना वाचली मी. किंवा इराव बाजीराव उदय कुलकर्णी यांचं ते पण वाचलं. शहामतपणा कौस्तुभ कस्तुरे किंवा देवयोद्धा आमचे काका विधाते सर त्यांनी लिहिलेलं आहे. तशा कादंबऱ्या म्हणा किंवा ऐतिहासिक साधनातनं असं त्यांच्याबद्दल वाचत गेलो आणि मग की म्हटलं अरे आपण हे जाणून घ्यायला पाहिजे हे व्यक्तिमत्व. मध्ये तर तू पिलाजी जाधवांच्या बरोबर पण कुठेतरी गेला होता. हां, आपण सायकलिंगचा पण जसं विचार केला मगाशी आपण जे बोलत होतो, तेव्हा मग असा विचार माझ्या मनात आला की आपण सायकलिंग तर करतोच आहे, नाहीतरी 20, 22, 25 किलोमीटर म्हणजे तसे 40 किलोमीटर्स म्हणा, कधी कधी 50 असेल, कधी 100 असेल एका दिवसात, हे जर आपण करतोच आहे, तर मग त्यानिमित्ताने जे बाजीरावांच्या आसपास किंवा त्या समकालीन किंवा ऐतिहासिक काही घराणी असतील मराठ्यांची, त्यांच्या गड्या वाड्यात आपल्या आसपास आहेच, पुण्याच्या आसपास. कारण पुण्याच्या आसपास तसे पण आधीपासून बऱ्याच काही गोष्टी आहेत महाराजांपासून. तर मी विचार केला की अरे आपण हे बघायला पाहिजे. मग आपले सरसेनापती दाभाडेंची समजा काय इंदोरीची गडी आहे, किंवा मल्हारराव होळकरांची आहे, किंवा बडोद्याचे सरदार गायकवाड त्यांचं पण निमगाव दावडीला आहे. असं करत करत मग मी ते आसपासच्या बऱ्याचशा गोष्टी बघत गेलो सायकलवर. म्हणजे ते आसपास साधारण आपण सकाळी गेलो की दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत परत येऊ असं. आणि मग ते काय झालं की त्या निमित्ताने मग ते कधी कधी त्यांच्या मोहिमा असतील किंवा अजून अशा ऐतिहासिक काही घटना असतील त्याच्या आसपास घडलेल्या, मग त्या वाचायच्या आणि मग ते बघायचं. आणि मग ते बघताना आपल्याला वेगळं ते जाणवत, म्हणजे औत्सुक्य म्हणजे उत्सुकता राहिली पाहिजे त्याच्यातली. नाही तर नुसतंच गेलो आपण त्या गावात, आलो, बघितलं, निघालो, असं होत नाही. आणि मग त्यामुळे काय झालं की पुण्याच्या आसपास अगदी तुम्ही नगर रोडला जरी गेला तरी काहीतरी बघायला मिळतं, किंवा नाशिक रोडच्या आसपास जरी गेला तरी बघायला मिळतं, किंवा इकडे पुण्या साईडला तळेगाव दाभाडे असेल तिकडे, किंवा सासवड साईडला असं आपल्याला काही ना काही बघायला मिळतंच. किंवा कशाला कुडजेच्या जवळसुद्धा सरदार मानाजी पायगुडे यांचं पण एक वाडा आहे, म्हणजे त्या घराण्याचं, तर तिथे पण आपल्याला ते बघायला मिळतं. म्हणजे पुण्याच्या आसपास तसं जवळ बरंच काही काही आहे, 50 किलोमीटरच्या 50 किलोमीटर. मग ते सायकलिंग आणि ऐतिहासिक वास्तू अशी काहीतरी सांगड मी घातली आणि मग मला खऱ्या अर्थाने त्यातलं मजा आली. आणि मग त्यानिमित्ताने वाचन परत वाढत गेलं की आपण हे बघितलं तर मग त्यांचा इतिहास वाचून बघू, त्या सरदारांचा, मराठा सरदारांचा इतिहास वाचायला पाहिजे. मग असं करत करत ते उलटं पालटं असं होत गेलं, म्हणजे एकामागून एक त्यामुळे ते मग असं काहीतरी घडत असेल तर मग कुठलं एखादं व्याख्यान असेल तर मग ते जाऊन ऐकायचं. बरोबर.
आणि मग साधारण मी काय केलं, की बाजीराव काका त्याच्या आसपास अ, जे काय घडलं म्हणजे त्या काळात, तर त्याची बऱ्यापैकी भरपूर असं व्याख्यानं असतात आपल्या आजूबाजूला पुण्यात ते ते पुण्यात सतत चालू चालू असतं. आपण भाग्यवान होतो. हां, तर ते आपल्याला मग ऐकायला ऐकायला मिळतं. मिळतं. बरोबर. काही काही त्रुटी असतील तर आपल्याला त्या आपल्यासाठीच त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात. हं. किंवा काही चांगलं असेल नवीन माहिती तर आपण त्या परत नव्याने आपल्याला भर पडते आपल्या ज्ञानात असं. आता आपण जो झाशीचा मगाशी मी उल्लेख केला, तो बुंदेलखंड जो भाग आहे तिथे आपण गेल्या वर्षी बरोबर. एकत्र सायकल चालवली होती. मी तू आल्यामुळे माझा बराच फायदा झाला, त्याविषयी नंतर बोलू. पण आता हे झाशीला जे सायकलनी गेलो त्याबद्दल मला जरा मुद्दाम इथे थोडं 1-2 मिनिटं बोलायचं आहे. कारण मी आधी असं म्हटलं की जिथे रेल्वे तिथे सायकल. तर झाशीचा सगळा किस्सा तुझ्या समोरच घडलाय, त्यामुळे मी फक्त हे आपल्या श्रोत्यांसाठी एक माहिती म्हणून सांगतोय हं. की आपण इथून रेल्वेनं सायकली आपल्या बुक केल्या होत्या आणि आपली रेल्वे इथून जम्मूपर्यंतची होती. हं. आणि आपण इथे व्यवस्थित सगळ्या माहितीनुसार तिथे लगेज म्हणून आपण सायकल आपल्या इथे नोंदल्या. हं. त्या आपल्यासोबत आल्या. हं. पण आपल्या दुर्दैवाने झाशीमध्ये त्या खाली उतरूच शकल्या नाहीत. बरोबर. याचं कारण होतं त्याच्या तोंडावर खूप सामान होतं. हं. मला हे का सांगायचं की काय काय अडचणी येऊ काय काय शकतात अडचणी येऊ शकतात. आणि मग त्या अडचणीतनं आपण ती संधी कशी निर्माण करू शकतो तेही हं. मग आपण बोलू. हं. तर त्या आपल्या सायकली एक एक करता करता पुढे ग्वालेर, मग आग्रा, मग दिल्ली, मग पुढे आणि काय चंदीगड करून शेवटी जम्मूला पोहोचल्या आणि 3 दिवसांनी आपल्या परत आल्या. परत आल्या. ह्या मधला जो 2-3 दिवसाचा काळ होता, हं. त्यामुळे त्या 3 दिवसाच्या काळामध्ये आपण न ठरवलेल्या गोष्टी पण तेव्हा पाहिल्या. करू तेव्हा शकतो. सायकलवर आपण गेलो नाही, कारण सायकलीच नव्हत्या आपल्याकडे. बरोबर. तर त्यांच्याविषयी थोडंसं तू सांग, कारण त्या मलाही अपरिचित होत्या. कारण मी इथनं निघताना असं ठरवलं होतं की झाशी, ओरछा, दतिया, हं. छत्रपूर आणि खजुराहो बरोबर. एवढं बघायचं आणि परत यायचं. बरोबर. मग योगायोग असा झाला, की तू निघाला सुद्धा आणि आपलं बोलणं झालं, "अरे मी पण येतो. हां, मी पण येतो." म्हणजे माझं कधीच पक्कं नसतं ते तर आहे. पण तरी म्हटलं, की चला आपण जाऊया. मग ते झाल्यानंतर मग माझ्या डोक्यात थोडंसं हे चक्कर फिरायला लागलं, की आपण काय-काय बघू शकतो किंवा मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित काय अजून आपल्याला तिथं बघायला मिळेल. म्हणजे असं माझ्या डोक्यात होतंच. मग मी तो प्लॅन केला, की आपण अरे झाशीला गेलो, की आपण झाशीमध्ये उतरल्यानंतर जसं आपण म्हटलं, की अ, महाराजपूर ना आपण गेलो होतो, दतियानंतर. नाही. आपण झाशीमध्ये उतरलो हो. आणि मग आपण झाशीमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. जसं झाशीच्या राणीचं जे वाडा होता तो, किल्ल्याचा काही किल्ला भाग त्याचा बरोबर. अ, किंवा किल्ल्यावरनं जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना खाली उतरवलं आणि वाड्यामध्ये जायला सांगितलं. हो. ते एक झालं. मग त्या वाड्यामध्ये आपण बराचसा त्यांचा जो संग्रह आहे, आत्ता पुरातत्व संग्रहालय. खात्याचं संग्रहालय बरोबर. बघितलं. मुख्य म्हणजे भित्तिचित्र अजूनही मराठा चित्रशैलीत तेव्हाची जी झालेली आहे, ती अजूनही आपल्याला तिथे जशी आहे जशी तशी. तशी बघायला मिळतात. हे खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे लोकं याच्यावर भित्तिचित्रांवर अभ्यास करत असतील, तर त्यांच्यासाठी खूप ती चांगली गोष्ट आहे. जवळ-जवळ 300 वर्ष. अगदी आणि आणि आपण त्याच्यानंतर जिथे त्यांचं लग्न झालं, हो, हो. ते मंदिर बघितलं. बरोबर. त्या मंदिरात तांबे कुटुंबियाची अजून एक शाखा होती. त्या हं. शाखेतला एक व्यक्ती तिथे आता आपल्याला ते गृहस्थ भेटले तांबे. बरोबर, बरोबर. तर त्यांच्याशी मग आपला चांगला छान संवाद झाला. आणि आपण आणि ती ही बघितली समाधी जाऊन गाडीनी हां, मल्हारराव. मल्हारराव होळकरांचे ते मला लक्षात होतं, की आपण आता इथे चाललोच आहे झाशीजवळ. तर झाशीजवळ मी कधीतरी वाचलं होतं, की सरदार मल्हारराव होळकर यांची समाधी तिथे आहे. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली. म्हणून आपण आलमपूर हे जे गाव होतं. आलमपूर. तर मग हं. चला मग त्या दरम्यान आपण आलमपूर करूया. म्हणून बरोबर. त्या आलमपूरला आपण गेलो. हं, हं, हं. म्हणजे अप्रतिम बांधकाम आपण बघितलेलंच आहे ते. हो, तिथे अतिशय पण खूप सुंदर. चित्र आहेत जुनी. तिथे पण जुनी चित्र आहेत आणि शिल्प पण छान आहे त्याच्यावर शिल्पकला केलेली. पण छान आहे. अप्रतिम आहे. म्हणजे जसं आपण इंदोरला बघतो, तशा बरोबर. स्वरूपाचं तिथे काम आपल्याला बघायला मिळतं त्या समाधीवर. हं, हं. म्हणजे 2 दिवस जे आपले सायकली आपल्या हातात नव्हत्या तेव्हा आपण आपण ते ते साधून घेतलं. साधून घेतलं. तर दतियाचा पण आपण वाडा बघितला. हां. दतियामध्ये गेलो होतो त्यावेळेला. तर ह्या रेल्वेच्या ह्याच्यात मला असं आहे का त्या लोकांना मुद्दा असा सांगायचा आहे, की शक्यतो तुम्ही आता अशी रेल्वे निवडा, की जे तुमच्या गावापासून निघून तुम्हाला जिथे जायचंय तिथे संपणारी शक्यतो रेल्वे असेल. म्हणजे जेणेकरून आम्हाला जो प्रॉब्लेम आला तो तुम्हाला समस्या ती येणार नाही. मग रेल्वेतनं सायकली चढवणे आणि उतरवणं सोपं जाईल. हे मला मुद्दाम इथे अगदीच. सांगायचं होतं. हां, बरोबर आहे. कारण कारण आपला तेवढाच तिथे वेळ वाचतो. वेळ वाचला. आपण ते 2 दिवस सत्कारणी लावले ते सोडून दे. नंतर आपण ओरछा आणि हे सगळं जे ह्याच्यातनं फिरत होतो. तर मला एक आठवतंय आपण एका गावातून गेलो
ते हो. मला परेथा किंवा असं परेथा. ते गायब होतं. तू जे आता म्हणालास की सायकलमुळे जो एक वेगळा अनुभव येतो, तो मला त्या गावात म्हणजे मला ती चाणक्य सीरियल होती ना, हां. ते गाव म्हणजे गाव होतं. गाव. तसं अगदी. त्याची आठवण झाली मला त्या गावातनं जाताना. बरोबर. म्हणजे मी जर गाडीने गेलो असतो तर कदाचित तो मला त्याचा जो तो परिणाम मला हां. जाणवला हां. नसता. म्हणजे आपण अतिशय भूतकाळात जाऊन बघतो. अगदी 40-50 वर्ष कदाचित आधीच असं ते खूप आधीचं जुनं गाव आहे. ज्या गावात आपण म्हणतो ना, की ते आपण काय म्हणतो दगडी जे रस्ते होते हो, ते आम्ही पण आपल्याला बघायला कोकणात त्याला मिळाले. पाखाडी म्हणतो. अच्छा. हां, पण म्हणजे पेव्हमेंट हां, आताच्या भाषेत हां. त्याला पेव्हमेंट, करेक्ट. जुनं दगडी पेव्हमेंट बरोबर, होतं. बरोबर. बरोबर. तिथे आणखीन आसपास आणखीन 1-2 आपण आप गावातनं गेलो होतो. अच्छा. मला आता चरखारी आहे. चरखारी. म्हणजे आपण बुंदेलखंडामध्ये जेव्हा प्रवास करतो, बरोबर. तेव्हा आपण झाशीवरनं निघालो. हं, हं. आपण झाशीवरनं याला आलो. आपण बुंदेलखंडला म्हणजे आपण निघालो होतो छत्रसालच्या भागामध्ये. बरोबर. राजा छत्तरपूर छत्रसालांचं शेवटी आपण गेलो. हां. पण त्याच्या आधी पण चरखारी बघितलं, चरखारी महोबा. बघितलं, महोबा बघितलं, बरोबर. जैतपूरचा किल्ला बघितला. जैतपूर. कारण आपल्याला ते जैतपूरचा किल्ला कारण त्यामध्ये आपला इंटरेस्ट होता, की आपण राजा छत्रसालांचं पण जे संस्थान आहे, ते आपण बघायला पाहिजे. तिथला आपण राजवाडा बघितला त्यांचा आणि म्हणजे पूर्वेच्या बाजूला असलेला त्यांचा जो अर्धचंद्राकृती जैतपूरचा जो किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये बंगशाला आपण म्हणजे बाजीरावांनी त्या लढाईमध्ये तिथे कोंडलं होतं. हं, तर हं, हं. तो जैतपूरचा किल्ला आपल्याला बघायचा होता. हां, जो आता खूप पडला आहे हां, आता. आता जो पडलाय. हं, हं. त्याचा जो तर ते आपण बघितलं. त्याच्या खाली काही आपण वाडे बघितले. तर तेव्हा जाताना अशा छोट्या-छोट्या गावातनं आपण जात होतो. हं, हं. तेव्हा मग तिथल्या बुंदेलखंडातले काही राजे आहेत म्हणजे चरखरीला पण त्यांचं एक अजून एक एका बुंदेल राजांचं एक आपण संस्थान बघितलं. त्याचे काही वाडे बघितले. हो, ते तिथलं थंड हवेचं ठिकाण थंड समजलं. जास्त काश्मीर म्हणतात त्याला. काश्मीर. बुंदेलखंड का हां, काश्मीर बुंदेलखंड का काश्मीर. असं ते म्हणायचे. बरोबर. त्यातले झील आहेत त्या गावात मोठी छोटे-छोटे. तळी हां. आहेत. बरोबर. तर त्या आता तू जे गाव म्हणलास तो किल्ला काय तिथे जैतपूरचा. बांगशाला हे केलं होतं ते जैतपूरचा किल्ला. जैतपूरचा. तर त्या छत्रसालचं आणि म्हणजे बाजीरावाचं कसं काय पहिलं हे झालं ते जरा त्याचा पण रेफरन्स सांग ना. म्हणजे मग आपण तिथे का पोहोचलो ते कळेल. अ, आपण छत्रसालवर त्या बंगशानी म्हणजे मोगली सरदार त्यांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्यांनी बाजीरावांना पत्र पाठवलं की असं-असं इथे घडतंय तर तुम्ही मदतीला ताबडतोब या. म्हणजे आता हे मी खूप साध्या भाषेत सांगतो, मी थोडक्यात सांगतो. पण असं ते घडलं आणि मग बाजीराव साहेब त्या बा या विदर्भाच्या कुठल्यातरी खालच्या प्रांतात आहेत कुठेतरी आणि मग तिथून ते लगेच पुढे जातात जैतपूरकडे आणि त्याच्या आधी पण कुठेतरी एका ठिकाणी त्यांची भेट होते त्यांचा जो माणूस आलेला असतो आणि मग अशा तऱ्हेने ते तिथे जातात, बंगशावर आक्रमण करतात. बंगशाला त्या जैतपूरच्या किल्ल्यात आणून जसं त्यांची जी रणनीती असते त्याप्रमाणे त्यांनी त्याला तो कोंडलाय जैतपूरच्या किल्ल्यामध्ये आणि राजा छत्रसालांची त्या सगळ्या संकटांना त्यांनी सुटका केलेली आहे. असा साधारण तो इतिहास आहे. पण तो बघणं सुद्धा एक आपल्याला काय म्हणू आपण उत्सुकता होती. स्फूर्तिदायक आहे. तर ते कसं काय त्यांनी कोंडलं असेल, कुठल्या वाटेने गेले असतील? कारण तसा तो खूप मोठा किल्ला आहे. म्हणजे पसरलेला आहे. त्याचं एक दुसरं टोक दुसऱ्या बाजूला म्हणजे अर्धचंद्राकृतीसारखं असं काहीतरी ते आपण बघितलेलं आहे त्याला. तर ते ते आपल्याला उत्सुकता होती म्हणून आपण त्या गावात गेलो होतो खरं बरोबर. तर. नाही मला हेच विचारायचं होतं. जिथे वारसा स्थळं असतात किंवा एखादं मोठी वास्तू असते किंवा काही तळं असतं, गड असतो. तिथे आपल्याला काहीतरी इतिहासाच्या खुणा सापडतात, मिळतात. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने बघितलं तर इथे दिसतं. म्हणजे आपण ओरछात गेलो होतो. तिथे मोठी-मोठी हो. हे आहेत म्हणजे वारसास्थळं आहेत बरोबर. किंवा दत्तियात आहे. पण जेव्हा असं काही नसतं तेव्हा तू काय बघतोस? की म्हणजे त्या प्रवासामध्ये एक कलाकार म्हणून तुला काही वेगळं जाणवतं का? की इथे काय इतिहास कसा घडला असेल? असं तू आपण ज्याला व्हिज्युअलाइज म्हणतो, तसं काही करता येतं तुला का काय? नाही मग आता त्या ज्या वास्तू असतात तिथल्या कारण प्रत्येक ठिकाणचं जे म्हणतो ना आपण अ, वास्तूचा जो प्रभाव असतो म्हणजे त्याचं जे काय आर्किटेक्चरल जो काय असतं ते खूप वेगळं असतं आणि मग ते बघणं सुद्धा एक खूप छान असतं आपल्यासाठी. अ, त्यात पण छोट्या-छोट्या जे काय आपण घरांचे जे नमुने असतात किंवा वाड्यांचे जे नमुने असतात त्याची एक सलगता असते.
आणि मग आपल्याला हळूहळू त्याचं उलगडत जातं. अरे ह्याचं हे अतिशय उच्च दर्जाचं, ह्यातलंच उच्च दर्जाचं काम तिथे दिसतंय आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा त्याचं छोटं स्वरूप आहे. जसं आपण अ, याला गेलो होतो, खजुराहोला जात होतो आपण. तर चंदेलवरच्या राजांनी बांधलेली जी मंदिरं आहेत, ती खूप आधीपासून सुरू होतात छोट्या-छोट्या टेकडीवर. आणि आपण खजुराहोला जाईपर्यंत ते खूप भव्य प्रमाणात दिसतं. म्हणजे त्याचं रूपांतरण एवढं मोठं झालेलं आहे. बरोबर. म्हणजे तर ती जी काय भव्यता आहे, ती आपल्याला एक सलगता ती मिळते. म्हणजे कुठल्याही त्या भागांना जात असेल तर. त्या भागात जे काही काम चाललेलं असतं, म्हणजे जे काही काम झालेलं आहे, म्हणजे वास्तुकलेच्या ह्याच्यातून आपण विचार केला तर. तर ते आपल्याला दिसतं तिथे. म्हणजे त्याचं भव्य रूप, असं मला वाटतं. आणि मग ते साठ ते साठवणं आणि ते कधी साठवलं तर कधीतरी वेगळ्या पद्धतीने ते बाहेर पडतं चित्राच्या रूपात किंवा दृश्य रूपात आपल्याला ते लगेच आठवतं, की हे असा-असा प्रसंग आहे. इथे ही व्यक्ती इथे उभी असेल किंवा इथे असं काहीतरी घडलेलं आहे किंवा ते किती भव्य असेल त्या काळी. आज ते खंडहरं दिसतात. पण ते जेव्हा ते वैभवशाली असेल त्या काळात, तो काळ आपल्याला डोळ्यासमोर उभा करता येतो. ते म्हणजे मी चित्रकार असल्यामुळे मला ते लक्षात येतं, की अरे हे असं जर असेल, तर हे त्याचं उच्च दर्जाचं काय असेल काम. बरोबर. तर नाही, मी आता तू म्हटल्यानंतर मला ते जाणवलं. मग मी जेव्हा आपण ह्याला गेलो म्हणजे बुंदेलखंडात, तेव्हा त्याच्या आधी मी ते झाशीचं राणीवर एक पुस्तक होतं प्रतिभा रानडे यांचं. हो. तर त्या पुस्तकामध्ये त्या गोडसे गुरुजींच्या, भटजींच्या पुस्तकाचं वर्णन होतं एकसारखं. हं, माझा प्रवास, माझा प्रवास. म्हणजे ते मराठीतलं पहिलं प्रवास वर्णन असं समजलं जातं. हं. तर ते आपण मिळवलं हो. आणि नंतर ते वाचल्यानंतर आता तू जे म्हणतोयस ना, ते मला त्या किल्ल्यावर विशेष करून जाणवलं. हं. कारण त्याच्यात त्यांनी ते जुने फोटोज तेव्हाचे दाखवले होते, की राणी कालपीला कुठून गेली? हो. तो ह्यूज का कोण पहिला कुठल्या दरवाज्यातनं सर ह्यूज. शिरला, सर ह्यूज. तर ते आता तू हे म्हणाल्यामुळे मला ते जाणवतंय, की मला पण त्याची तिथे गेल्यावर आणि ते वाचलेलं असल्यामुळे हां. मला ते डोळ्यासमोर आलं, की कुठून काय सैन्य आलं असेल किंवा त्यांनी एक असं वर्णन केलंय, की तो आपण जो किल्ला बघितला, त्या किल्ल्याच्या अ, तटावर बसून तो गोडसे भटजी खाली चाललेलं युद्ध आणि तिथे तळ त्यांनी जे ठोकले होते. हो, ते दिसू शकतं. कारण ते ते खरं ते प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर जेव्हा आपण ते वाचतो पुस्तकात वर्णन त्याच्या संदर्भातलं, म्हणजे हं. जे आपण मगाशी जी सुरुवात जशी केली, बरोबर. की प्रत्यक्ष त्या जागेला भेट दिल्यानंतर ते खऱ्या अर्थाने आपल्याला व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तरेला अमकं काहीतरी चाललंय, एक दक्षिणेला हे काहीतरी चाललंय. तर तेव्हा आपण ते व्हिज्युअलाइज करू शकतो. प्रत्यक्ष जागेला गेल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं आणि पुस्तक जर आपल्यासमोर असेल किंवा वर्णनं जर काही आधीची असतील, तर आपण पण ती मांडणी करू शकतो. म्हणजे हां, पण हे तेच म्हणतोय मी. हे केव्हा शक्य आहे आमच्यासारख्याला, की जेव्हा तिथे काहीतरी उभं आहे. उभं आहे. काही बरोबर. कुठलीतरी हां. वास्तू आहे, किल्ला आहे, तळं आहे, काय जे काय असेल ते. तर त्याच्या आजूबाजूला आम्ही ते बघू शकतो किंवा अंदाज करू शकतो. मी हे सगळं तुला मुद्दाम का विचारतोय, ह्याच्यानंतरची तुझी जी सायकल सफर होती, हो. तिचा विषय एक खास होता खास होता. आणि तो बरोबर. म्हणजे बाजीरावाची अ, पालखेडची पालखीची लढाई. मोहीम. आता गेल्या काही वर्षात इतिहासाबद्दल बरेच लोकांची उत्सुकता जागृत झाल्यामुळे लोकांना ते थोडी तरी माहिती तरी झालंय, की बरोबर. एक ती पालखेडची लढाई खूपच महत्त्वाची होती आणि ती किती धोरणात्मक त्यावेळी बाजीराव लढले होते. पण ते तुझ्या का मनात आलं आणि ते तू कसा काय अनुभव घेतलास? म्हणजे त्यातले जवळ-जवळ तुझे 1200 किलोमीटर माझ्या मते हो, फिरून झालाय एकूण 2800 पैकी. हो. तर त्याचं जरा आम्हाला सांगितलंस तर आवडेल ऐकायला. हं. कारण हां. सुरुवात कुठून केलीस आणि काय-काय तुझे त्यातले अनुभव, तुला काय जाणवलं? नाही उत्सुकता जसं म्हटलं, की मला जे व्यक्तिमत्व आहे बाजीराव साहेबांचं, ते त्यात आहे उत्सुकता होतीच आणि ते वाचताना मला कायम लक्षात येतं, की अरे मुख्य म्हणजे सांगतो तुला, दीक्षितांचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकावर पहिल्याच पानावर त्यांनी त्या घोड्यांचा जो काय मार्ग. प्रवास आहे किंवा घोड्यांच्या घोडदौडीला त्यांनी सलाम केलाय. तर ते पहिला मॅप दिलेला आहे त्यांनी. प्रतापी सूर्य बाजीराव असंच काहीतरी बरोबर. प्रताप सूर्य असंच ते नाव आहे. आता मला एक्झॅक्ट ठीक आठवत नाही. पण त्या पुस्तकात जो मॅप आहे तो माझ्या नेमका लक्षात राहिला की त्यांनी त्या घोड्याला सलाम केला आणि मी म्हटलं, की "अरे, या केवढी मोठी घोडदौड आहे ही." म्हणजे कितीतरी लाखाची समजा आपण म्हणजे 2 लाख समजा जरी म्हटलं आपण, तरी ते बऱ्यापैकी आहे ती घोडदौड. हो ना. 2,00,000 हां. किलोमीटर घोड्यावर 20 तर वर्षात. म्हणजे म्हणजे पेशवेपद मिळाल्यानंतरच्या त्या 20 घोडदौडी आहे खरं वर्षामध्ये. तर 20 वर्षाच्या. तर मला उत्सुकताच की अरे हा एवढा मोठा प्रवास कसा काय केला असेल यांनी आणि मग त्या दरम्यान आपण ते वाचतोच. घोडदौडीचं वर्णन,
जलद गती त्याच्यातली तिची काय आहे त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. तर म्हटलं अरे हे आपण सायकलिंगचा आपल्याला नाद आहे तर मग आपण हे पण करू शकतो ना. ॲटलिस्ट तो आपल्याला रूट करता येईल. आपल्याला एक सायकलिस्ट कसे वेगळे रूट म्हणजे ते मार्ग निवडतात त्याप्रमाणे ते सायकलिंग करतात. तसं म्हटलं आपल्याला हे वाचनाची आवड आहे तर आपल्याला त्या निमित्ताने ती त्या काळातली जी काही गावं असतील ती आपल्याला बघता येतील. उत्सुकता ह्याच्यात काय बाकी काही नव्हतं, की हे काय आहे म्हणजे आपण बघूया ती गावं आपल्याला अजूनही बघायला मिळतात का? आणि ह्या गावात कारण त्यावेळेचे जे मार्ग असतील घोडदौडीचे ते वेगळे असू शकतात. आत्ताचे आपले जे मार्ग आहेत ते वेगळे आहेत. डांबरी सडका आता हां. वेगळ्या तर मार्गात असू त्या शकतात. निमित्ताने आपल्याला तो कसा प्रवास आहे ते बघता येईल. प्रांत. म्हणून मी असं विचार केला, की साधारण दरवर्षी आपण एक काहीतरी जी काही मोहीम असेल ती त्या वाटेवरून आपण थोडं सायकलिंग करावं असं आणि आपल्या नजरेने आपण तो भाग बघावा. आपण अनुभवावा तो भाग म्हणजे चालताना. त्याच्यात फार काही वेगळा त्याच्या मागचं हे नव्हतं. काय मिळणार आहे त्यातनं काही मला माहिती नाही. अजूनही मला माहिती नाही. पण मला ते उत्सुकता आहे. बस एवढंच त्याचं मुख्य हे आहे. काय अनुभव तुझे तर मग? मग हे जेव्हा मी ठरवलं, की अरे आपण पालखेडच्या लढाईचं जो मोहिमेचं जे काय मार्ग आहे मार्ग आहे, रूट. तो आपण करायला काही हरकत नाही. मग त्यानुसार मी ते प्लॅनिंग सुरू केलं आणि माझ्याकडे मनसिबाने माझ्याकडे मी खूप त्याच्यावरचे पुस्तकं गोळा केली आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, की शाह अहमदपणा आहे किंवा हिरो ऑफ बाजीराव आहे किंवा देवयोद्धा ही आहे किंवा अजून काय म्हणतो, की असे आहेत म्हणजे दीक्षितांचं जसं पुस्तक आहे. तर त्या प्रत्येकांचे त्याचं साधारण ती गावं, ते मॅप साधारण आपल्याला बघायला मिळतात. तर पण मला खात्रीलायक अजून बघायचं होतं, की खरंच ती नावं, गावं मला नीट बघायची होती. उदय कुलकर्णींच्या पुस्तकामध्ये ते पण मिळतात, शाह अहमदपणामध्ये पण ते मिळतात. आणि पण मी मुद्दाम त्या पुस्तक वि. गो. खोब्रेकरांचं जे पुस्तक आहे, मराठ्यांच्या स्वारांचे मुक्काम, हे पुस्तक मी खूप शोधत होतो आणि ते पुस्तक आपल्याला माहिती असावं. त्याच्यात बऱ्यापैकी मराठ्यांनी जवळजवळ 100 वर्षाचा काळ असेल समजा, त्याच्या साधारण नोंदी आहेत त्याच्यात. म्हणजे 1818 सगळ्या पर्यंतच्या. लढायांच्या. सगळ्या मराठ्यांच्या ज्या स्वाऱ्या आहेत, त्यांचे मुक्काम जिथे पडले, हो. त्यांचे ते साधारण त्या पुस्तकामध्ये त्यात त्यांनी दिले. तर मग ते पुस्तक डेक्कन कॉलेजला पुण्याच्या माझ्या एका मित्रांच्या मार्फत मला ते बघायला मिळालं. श्रीकांत प्रधान त्यांचं नाव. त्यांच्यामुळे मला ते बघायला मिळालं आणि मग मी ते पुस्तक घेतलं. त्यातल्या सगळ्या त्या ज्या नोंदी आहेत गावाच्या, त्या सगळ्या करून घेतल्या. त्या लिहून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर मग त्याबरोबर मी तो प्रवास सुरू केला. म्हटलं चला आता तर साधारण 28 मी काढला होता. पण कदाचित तो जास्त होऊ शकतो कारण जेव्हा आपण आडनीडला जेव्हा जाऊ तेव्हा तो फरक पडतो. तो काय आपल्याला हे साधारण सांगतोय मी. तर 2800 किलोमीटरच्या आसपास तो साधारण प्रवास मी काढला होता. आणि मग तो ठरवून मी डिसेंबर महिना म्हणजे जेव्हा थंडी असते तो एक आपण सीझन पकडला आणि आपण तसं निघालो. म्हणजे असं माझ्या डोक्यात होतं की तसं करूया. मग पुणे सासवड, सासवडवरनं आपण निघतो की पाबळ साईडला जातो. कनेरसर असेल, पारनेरचा भाग लागतो आपल्याला. पारनेरवरनं आपण पुढे अंदरसूल, येवला असं पण करत मग ह्या वाटेत इथे पण तुला काही बघायला मिळालं हो, जुनं? हो. बघायला मिळालं. म्हणजे जसं आपण म्हणतो की सासवडला आपण जेव्हा जातो तर सासवडला त्यांचा स्वतःचाच एक जो वाडा आहे तो पण एक आहे. म्हणजे आता मी कसं ठरवलं की आपण जातोच आहे तर त्या गावातलं काहीतरी मंदिरं असतील, काही वाडे असतील, अजून काही वैशिष्ट्य काहीतरी असतील त्या गावात. ते आपण बघत जायचं. कारण प्रत्येक वेळी आपण जो हे ठरवलंय तसंच होईल आणि ते कदाचित कधी-कधी तुम्हाला कंटाळवाणं होऊ शकतो मागे-पुढे होऊन. किंवा मागे-पुढे होऊ शकतं. तर उत्सुकता राहतेच जर का आपण त्यात काही शोधत गेलो आणि तसं मिळालं मला बघायला. म्हणजे पारनेरला जाताना एक खिंड लागते. त्या खिंडीचं नाव पण आहे मी ठेवलंय लिहून. पण त्या खिंडीमध्ये एक जुना रांजण आपल्याला बघायला मिळतो. जिथे जसं आपण नाणेघाटात असं म्हणतो ना, तो घाट चढला की लगेच आहे ते. पुढे वडझिऱ्यामध्ये काही छान गोष्टी बघायला मिळाल्या. वडझिऱ्यामध्ये एक गृहस्थ आले ते म्हणले की चला आमच्या गावात तुम्ही. त्या वेशीत मी चहा प्यायला ते थांबलो होतो. त्यांनी मला नेलं आतमध्ये एक मंदिर दाखवलं. रामदास स्वामींच्या एका शिष्याने बांधलेलं ते मंदिर. ते एक शिलालेख आहे. ते म्हणे की या शिलालेखाचं आम्हाला नेमकं काय लिहिलं हे मला जाणून घ्यायचं आहे. तर त्यांनी त्याचे फोटो घ्यायला सांगितले. म्हणजे असं पण घडतं की आपुलकीने काही लोकं तिथे घेऊन जातात. "अरे तुम्ही असे आहात का? अशी भटकंती करताय का? मग हे वैशिष्ट्य आमच्या गावात आहे. मग ह्याच्याबद्दल काहीतरी सांगा." प्रत्येक वेळी आपल्याला सांगता येत नाही, पण आपण त्यांना जे तज्ञ आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊन आपण त्यांना ती पुरवू शकतो. ॲटलीस्ट तेवढं जरी आपण करू शकलो तरी पुष्कळ झालं आपल्यासाठी. की जुने काही मार्ग आहेत त्या वडझिरीच्या तिथून निघालेला आहे. ते त्यांनी सांगितलं. असं काही गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे सायकलवरनं असल्यामुळे काही विशेष हे सायकलवरनं असल्यामुळेच आपल्यासोबत नाही, असं लोकांचा पण दृष्टिकोन काही बदलतो. मग ते जसं ते बोलताना काय कुठे चालले वगैरे, मग
त्यांचं आगं स्वागत पण बदललेलं असतं. ते जर का मी कदाचित गाडीवर गेलो असतं कधी, हां ठीक आहे, आपल्याला तशी गरज नसते. पण त्यांना उत्सुकता असते, मग कशासाठी तुम्ही हे सगळं करता? एवढे श्रम कशासाठी? हां, मग तुम्हाला काही पैसे मिळतात का? तुम्ही आता ह्याच्यातनं काहीतरी तुम्हाला काय फायदा आहे? हं. मग त्यांना सांगायचं की मला फायद्याचं नाही, पण मला हे उत्सुकता आहे बघायची, की हे असं घडलंय, हा असा प्रवास आहे पालखीच्या लढाईच्या मोहिमेचा. हो का? अरे वाह! आमच्या गावात पण असं झालंय का? मग त्यांना पण आनंद मिळतो. अच्छा, असं झालं का? असं ते होऊ शकतं. बरोबर. तर त्या गावात ते मी बघितलं शिलालेख. मग ते फोटो काढले. ते आता पुढे पाठवलेले आहेत. मित्रांकडे म्हटलं बा त्यांचं काहीतरी जे काय असेल ते वाचून मला त्यांना माहिती पुरवायची आहे. मग त्या वडजिरावरनं पारनेरमध्ये गेलो. पारनेरला सुद्धा छान बघायला मिळालं. दाभाड्यांची गडी बघायला मिळाली तिथे. जी मला माहिती नव्हती. पुढे कवठे यमाई म्हणून गाव लागतं. जे आपण धारचे जे पवार आहेत. हां, 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 हां. मी सरदार. बघितल्यात त्यांच्या हां. छत्र्या धारला. धार. तर त्यांचं पण कवठे यमाईला त्यांचा पण एक छान वाडा आहे पवारांचा. अरे वाह! सरदार पवारांचा. तो छान, त्याच्यावर पण नक्षीकाम छान होतं. आता तिथे राहत नाही कोणी. पण असं बघायला कवठे यमाईचं मंदिर, त्या मंदिरात त्या मंदिरातलं एक काही साम्य माझ्या गावाच्या, म्हणजे बोरी जवळजवळ 600 किलोमीटरचं अंतर आहे. त्या गावात तसं मला काहीतरी बघायला मिळालं. मला आश्चर्य वाटलं की हे सेम प्रथा, सेम अशाच पद्धतीचं आपल्या गावाच्या त्या तीरावर कसं काय? म्हणजे शिल्पकला शिल्पकला साम्य आहे. साम्य आहे. हो. म्हणजे त्या रीतिरिवाज जे काय ते असतील, हं, हं, हं. तर ते मला काही साम्य तिथे मला जाणवलं. ते मला आश्चर्य वाटलं होतं. किंवा आपण जे म्हणतो की सतीशिळा असेल, विरगळी असतील, त्या प्रत्येक गावात मग ते गाव कळायला लागतं. त्या गावाचं वय आपल्याला साधारण लक्षात यायला लागते. अरे हे इतकं जुनं आहे का? असं आपल्याला ते लक्षात यायला लागतं. म्हणजे एकाच वेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात. म्हणजे आपण जरी नुसतं सायकल चालवायची या मार्गावरचं जरी म्हटलं, तरी बऱ्याच गोष्टी घडत असतात आपल्यासोबत. तर ते छान असतं. आणि लोकांचं पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मग ते काहीतरी विशिष्ट गोष्ट आपल्याला सांगतात, की हे ना असं इथे आमच्या गावात बघा, हे तुम्ही पण हे पण बघून घ्या. जाताच या वाटेवरनं तर असं काहीतरी घडत असतं. पुणतांब्याचं जे वैशिष्ट्य आहे, की ती जी नदी आहे, त्या जिथे उतार असतो तिथूनच सैन्य पार या होतं. या तीरावरून त्या तीरावर जातं. तर पुणतांब्याला म्हणजे असे वाटेत बरेच मुक्काम पडले, पण त्यातलं एक पुणतांबा जो एक असंच ठिकाण आहे, की त्याच्यावरनं आपण ती गोदावरी आपण पार करतो. पार करतो. तर पुणतांब्याला मुक्काम केला आणि थोडंसं उथळ पात्र तिथे आहे आणि तिथे एक चांगदेवांचं पण आहे. पण म्हणजे आत्ता जाणवलं तुला ते, की इथून हां, जाऊ शकले हो, असतील, जाऊ उतार शकतो आहे? आपण. हो, हो. का तो आता काही परिस्थितीत नाही, नाही, बदल नाही. झालाय? नाही, तसंच आहे. म्हणजे थोडंसं एकतर काय झालं, मी ज्या दिवसात गेलो होतो, कधी डिसेंबरच डिसेंबर. महिना होता. हं, हं. तरी सुद्धा खूप पाणी नव्हतं त्या पात्रात. म्हणजे म्हणजे आता सैन्य तेव्हा जाऊ शकत असेल तेव्हा. कारण ते उताराची जागा तशीच शोधणार. होय. म्हणजे शत्रू असो की आपला असो. म्हणजे उतार तसा लागतो नदीला, तरच तिथे क्रॉस होऊ शकते एवढं मोठं सैन्य. तर तिथे मग मुक्ताई आश्रमात मी तिथे राहिलो. म्हणजे ती पण अचानकच तिथे मी मुक्काम केला. पण एकूण ते छान गावातलं पुणतांबा. पुणतांब्यावरनं मग आम्ही अंदरसूल वगैरे असे जी गावं आहेत, येवल्याकडे गेलो. मग येवल्यावरनं मग पूर्वेकडे आपण वळतो. तो बरोबर. जो प्रवास आहे तो पूर्वेकडे जातो. मग हे सगळं जे का घडतं, ह्याचं कारण असं होतं की ही जी खेळी आहे निजाम आणि बाजीराव पेशवे यांची, म्हणजे एकमेकाला मात देण्याची जी काही पद्धत आहे, त्यामुळे हे सगळं घडतं. हा जो नकाशा आडवा-तिडवा जो होतो, हं, हं, हं. त्याचं कारण तिथे आहे. म्हणजे आपल्याला ते लक्षात येतं की निजाम पुणे प्रांतावर आक्रमण करायचं म्हणतात. मग पुणे प्रांतावर आलं की प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराजांवर आक्रमण करायचा प्रयत्न करायचा, त्याचा जसा प्लॅन असतो. त्याप्रमाणे मग हे सगळं त्याचा जो प्रांत आहे निजामाचा, मग त्याच्यावर बाजीराव साहेब हल्ला करत असतात कायम. हां, ते मग आत्ताच ती आपण अशी ते खेळी लेक्चर आहे. व्याख्यान ऐकलं. आता आपण जे परवा व्याख्यान पुणे पालखीच्या गेस्ट हाऊस. पुणे हां, गेस्ट शेट्टे ना हाऊसला. ते? हां, शेट्टे. मोहनजी मोहनजी शेट्टे. शेटे त्यामुळे त्यांचं. मला पण ते खरं तर तेव्हा माझ्या ते लक्षात आलं, तू जे काय बोलत होतास इतके दिवस. बरोबर. ते तू ज्या वेळेला विदर्भाच्या बाजूला गेलास, हो. त्यावेळेला काही तुला वेगळं जाणवलं का? तिथून आपण पालखेडच्या वरून आपण जेव्हा जातो, म्हणजे येवला वगैरे करत आपण मग पूर्वेला वळतो. पूर्वेला वळून आपण म्हणजे संभाजीनगर आत्ता जे नाव आहे आपलं, त्या संभाजीनगरच्या मागच्या बाजूला जो दौलताबाद देवगिरी जो किल्ला आहे, त्या बाजूला मी निघालो. तिथे एक मुक्काम केला आणि त्याच्या मागून मग आपण जातो ते तिथे खडकी, कागजीपुरा अशी गावं काही लागतात. मग त्याच्यावरनं आपण पुढे जायला लागतो पूर्वेकडे. ते बावणे पांगरी म्हणून एक सरदारांचं गाव लागलं मला. मग तिथे पण मला उत्सुकता लागली, की हेच ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात एक बावणे नावाचे सरदार होऊन गेले.
तर त्यांचं गाव असावं का? तर त्या गावात गेलो तर तिथे गडी होतीच. म्हणजे ती चौकशी केली, की हो हेच ते गाव आहे. मग ते असं काहीतरी अचानक सापडतं. कारण त्या इतकं आडनीट गाव आहे ते, की तिथे कोण जाईल? आणि असं जो ज्याला हे वाचायची म्हणजे ज्याला हे समजून घ्यायची उत्सुकता आहे, तो त्यापर्यंत पोहोचतो. पोचेल. अदरवाईज ते गाव कारण मुख्य वाटेवर नसल्यामुळे आता येते असं. त्यामुळे समृद्धी मार्गावर हां. नाहीये. त्यामुळे आता तिथे काम चालू होतं रस्त्याचं. हं. पण अशा गोष्टी बघायला मिळतात. मग असं करत आपण अगदी जालना प्रांतात येतो. अ, म्हणजे हे आता त्यांनी जालन्यावर आक्रमण केलेलंच आहे. जालना तेव्हा ती असेल, मोठी बाजारपेठ होती मोठी ना? बाजारपेठ होती. सिंदखेड राजा असेल, हं, हं. अशा त्या तो जो भाग आहे तो त्यांनी लुटायला म्हणजे त्याच्यावर आक्रमण करायला, स्वाऱ्या करायला सुरुवात केली मराठ्यांनी. कारण इकडे निजाम पण तीच गोष्ट पुण्याच्या बाबतीत करत असतो म्हणून ते तिकडे आक्रमण करत असतात. आणि त्यात बऱ्याचशा हुल आहेत. कधी मी बुऱ्हाणपूरकडे जातो असं सांगणार, मग दुसऱ्या भागात जाणार. असं ते त्यांची काय स्ट्रॅटेजी असेल त्यावेळेसची त्याप्रमाणे ते करत होते. आणि मग असं करत आपण सिंदखेड राजापर्यंत जातो. सिंदखेड राजावरनं मग जालन्याचा अजून एक पूर्वेचा पूर्व उत्तर असा एक भाग आहे. त्या भागात पण मी जाऊन आलो. म्हणजे त्यातली काही छोटी-छोटी गावं आहे. मग एक पूर्णा नदी येतं. आता ते पूर्णा खडक असं ते नाव आहे. त्या पूर्णा नदीच्या आसपास आपण फिरतो. मग असं करत आपण तो खाली वाशिमकडे यायला लागतो. मग आम्ही याला गेलो. आपण लोणारच्या बाजूला आलो मी. जसं आपण मागच्या त्या भेटीत आपण बघून आलो होतो. त्या भागात पण फिरलो. आणि परत मग वाशिमकडे जातो म्हणजे आपण काय माहूर वगैरेचे काही भाग लागतात त्याच्यात. उजवं डावं करत त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे जी काय आक्रमण केली त्या भागात जे काय त्यांनी कारण तो सगळा निजामाच्या अखत्यारीतला भाग आहे सगळा. म्हणजे त्याला बेरार प्रांत आपण जे म्हणतो. तर त्यात माहूर वगैरे सगळी गाव आहेत. मंगरुळपीर, माहूर अशी सगळी गाव. असं करत आपण पण हे विदर्भामध्ये शिरतो. हो. हे फिरताना असं तुला जुन्या ह्याचं काही जाणीव झाली का, की कसं असेल बाजीरावाच्या वेळी? किंवा जंगल असेल का? जंगल काय? असेल का? त्या वेळा कुठल्या असतील? कुठल्या वेळेत त्यांनी हे घोडदौड केली असेल? असं आपण आपल्या म्हणजे शेवटी कसं आहे आपणच व्हिज्युअलाइज करतो ते. म्हणजे काय नाही, हे आम्हाला शेवटी सामान्य माणसाला ते शक्य होत नाही. मी तुला काय विचारतो कारण तू एक चित्रकार, कलाकार आहे. तर तुम्ही असं काही वेगळं व्हिज्युअलाइज करू शकता का? हां, तू असा विचार कर ना, की असंख्य म्हणजे असं जो 12-15 हजारचं सैन्य आणि ते जर का दौड करत असेल, तर ते कसं चित्र उभं राहत असेल? तो जो धुळधाड म्हणतात हां, शब्द जो आहे जो धुळधाड. लांबून तो धुरळा उडताना दिसतो. म्हणजे ते हो, हो. आपल्याला आपण नेहमी पुस्तकात वर्णन वाचतो, पण ते प्रत्यक्ष जर का तू त्या जागेवर साधी बस जरी गेली त्या रस्त्याने तरी तो धुरळा आणि विदर्भात तेव्हा तर कसं कच्चेच तेव्हा तर रस्ते. कच्चे रस्ते असतील. हं, ते साऊंड पण वेगवेगळे असतील. हं. म्हणजे जेव्हा ते घोडदौड करत असतील, घोड्यांचे आवाज आणि थोडं आपण जसं पिक्चर जसं बघतो तसं ते एखादा पिक्चरचा आपल्याला एखादा शॉट येऊ शकतो, की अरे हे एवढं सैन्य त्या नदीच्या म्हणजे पाणवठ्यावर किंवा त्या नदीच्या काठावर विसावलंय, विश्रांतीसाठी थांबलेलं आहे. काहीतरी चाललंय आजूबाजूला, सगळीची हालचाल आहे. पण मग संध्याकाळी तू थांबल्यावर तुला असं चित्र काढावंसं वाटतं? हां, चित्र काढावं नाही, फोटो काढून ठेवले होते. पण कारण तेव्हा असं काही नसतं. ते आपण इतकं त्याच्यात रमलो दिवसभर गडलेलो. सायकल हं. की आता विश्रांती असं ते एक डोक्यात येतं. आणि मग हं. संध्याकाळी आपण ते सगळं थोडं काय छोट्याशा नोंदी असतील त्या लिहून काढायच्या आपल्या. तर ते असं मी पण मग करायचो. त्याचे फोटो काढलेस फोटो काढलेत मी त्यांचे. त्याच्यानंतर तू त्याच्यावर चित्र काढू शकतोस. चित्र काढू शकतो. कारण मागच्या वेळी जेव्हा तू मागच्या वेळेस परिक्रमा नर्मदा केली- परिक्रमा केली तेव्हा आपण ह्याच्यावर काम केलं होतं. म्हणजे हां, ह्याच्यावर पण चित्र मग मी तेव्हा तू काढले. तिथल्या तिथे चित्र तिथले काढायचं काही फोटो काढले होते, काही स्केचेस केले होते. लाईन हां. स्केचेस. रेखाचित्र तसं मी इथे तयार करून इथे नाही, काही इथे नाही केलं मी. कारण इथे मला ते वेळेचं हे होतं बंधन, की बंधन नाही होतं. आपल्याला हे एवढ्या ह्याच्यात हे संपवायचं बा. साधारण मी असं काहीतरी ठेवलं होतं टार्गेट, की आपल्या इथपर्यंत हे झालं पाहिजे प्रवास. मग पुढे आपण वाशिम केलं. एकतर गाव माझं स्वतःचंच लागलं तिथे. मला हे माहीत नव्हतं, की या हातगाव म्हणून म्हणजे माझं जे बोरी म्हणून गाव आहे, ते या तीरावर मी राहतो आणि माझी शाळा दुसऱ्या तीरावर आहे, टागोर विद्या मंदिर. त्याच्याबरोबर मागे हातगाव नावाचं एक गाव आहे. ते जे मी मगाशी बोलताना बोललो, की मंदिर कवठे छोटं. यमाईचे मंदिराला समोर जी दोन अशी जी शिल्प होती. घडोई गोल घडीव दगड दगड. आहेत दोन, हं. तशी तिथे पण होती का पाराखाली. सेम. तिथे ते शंकराचं मंदिर होतं एवढंच. पण होतं तसंच. म्हणजे तीर होतं. ते पण पण प्रथा तशीच होती. बाजीराव तिथपर्यंत गेले होते. हां, तिथे त्या गावात मुक्काम आहे. बरं हे वैशिष्ट्य असं आहे, की इथे प्रत्येक वेळी तुम्हाला नदी लागते. हां, नदीच्या काठी नदीच्या मुक्काम. काठी किंवा छोटासा तलाव तरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. पण बहुतांश वेळा मला नदीच दिसली आतापर्यंत. हं, हं, हं. म्हणजे जेवढा मी प्रवास केला तेवढा. तर त्या नदीच्या काठी ते एक छोटंसं गाव, त्या गावात पाटील लोकांची काही वाडे असतात. हे साधारण मला त्याचं एक
लक्षात आलं, की एवढं मोठं जर का तुमचं सैन्य असेल तुमच्याजवळ 10,000-12,000 जे काय 15,000 असेल, तर तुम्हाला त्या गावात काहीतरी धान्याची सोय काहीतरी तर झालीच नियोजन पाहिजे. नियोजन. नियोजन त्या हो, दृष्टीने ते योजना बहुतेक असावं. बरोबर. म्हणजे तिथे एक पाटलाचा तुम्हाला वाडा बघायला मिळतो साधारण. तर ते असं प्रत्येक ठिकाणचं चित्र मला साधारण बघायला मिळालं. मग ते बाकी मग ते हातगाव म्हणजे अक्षरशः मला आश्चर्य वाटलं, की ते इतके जवळ असू शकतं म्हणजे आपल्याला माहीतच नाहीये. माहितीच नाही. असं बऱ्याच ठिकाणी झालं. हो, म्हणजे असं झालं ते आता पळसखेड मालकदेव म्हणून एक सिंदखेड राजाचे ते आपण टर्न घेतो. ते हॉटेल मामू का काहीतरी तिथून आपण डाव्या हाताला वळतो. हायवेचं आता जे समृद्धी हायवे त्याच्या खाली बरोबर छोटंसं एक गाव लागतं. छोटासा ओढा आहे त्या गावाला. आणि ते गाव पण इतकं छोटं आहे, की आजही तू विचार केली, अरे किती कमी वस्ती आहे, पण त्या गावात तिथे मुक्काम आहे. मग ते म्हणले, "अहो, आमच्या गावात मुक्काम पडला होता असा." त्यांनाच त्यांना माहित पण नाही. आज माहीत नाही. आश्चर्य पडतं ना, असं वाटतं ना. हं, हं, हं. असं बऱ्याच ठिकाणी मला बघायला मिळालं, की "काय आमच्या गावात? कशाला आला तुम्ही?" असं विचारलंच तेवढे प्रत्येकाने तंगडतोड मला. करून कशाला आले मग पुण्यापासून? त्यांना जेव्हा मी सांगितलं, "अहो, हे असं-असं आहे." मग त्यांना मी हे पुस्तक त्या झेरॉक्स मारलेलं ठेवलंच होतं. त्याच्यात जिथं मॅप आहे सगळा. मग त्यांना दाखवलं, "हे बघा तुमच्या गावाचं नाव इथे आहे." त्यांना पण आश्चर्य वाटायचं. म्हणजे अ, असं वाटतंच ना, की अरे आपलं गाव इतकं जुनं आहे, की असं आपली नोंद आहे या गावाची आपली त्याला अशी. इतिहासाचं हां, काहीतरी काहीतरी हे संबंध आहे. संबंधित आहे हं, हं, हं. असं. तर मग ते हातगाव म्हणून एक गाव आहे तिथून निघालो मी आणि अमरावतीच्या खाली शेवटचं पूर्वेचं एक टोक आहे मांजरखेडा म्हणून एक गाव लागतं. हं, हं. ते मी बघितलं. ते पण तसंच जुनं गाव आहे मांजरखेडा आणि मांजरखेड्यानंतर मात्र तो जो प्रवास आहे तो खानदेशामध्ये परत परतीचा आहे. हं. तर माझा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो पूर्वेकडचा संपलेला होता. आणि मी परत पूर्ण करणारच होतो, पण तुला माहिती आहे जसं की मग त्यानंतर माझी आई गेली वेळेचं हां, आणि हां. मग ते राहिलं. बरोबर. तर ते आता परत उन्हाळा सुरू झाला त्यामुळे आता हे परत जी मोहीम आहे पुढची ती आपण परत हिवाळ्यात करतोच आहे पूर्ण. तर असं मी ते सांगत ठेवलेलं की दरवर्षी एक कुठलीतरी त्यातली एक मोहीम घ्यायची. त्या मार्गावर आपण सायकलिंग करायचं. जे काय आपल्याला बघायला मिळेल, मंदिरं, वाडे, जे काय आपण म्हणू, तर ते किंवा ऐतिहासिक काही घटना तिथे घडल्या आहेत. काही साक्षीदार तिथे म्हणतो आपण, तिथे काहीतरी त्या प्रसंगाला साक्ष देणारं ते जे काही गाव असेल, ते बघायचं असं डोक्यात आहे. बरोबर. आत्ता तू जो मुद्दा म्हणलास, की गावकऱ्यांजवळ मी बोललो, हं. तो ह्या सायकल सफरीमुळेच शक्य होतं. कारण मला आठवतंय आपण जेव्हा बुंदेलखंडात फिरत होतो, हो, तेव्हा वाटेत आपण तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधायचो. हो. त्यांची ती भाषा वेगळी, त्यांचे करेक्ट. हावभाव, त्यांचे आपण बॉडी लँग्वेज म्हणजे हो. अ, ती अशी प्रत्येक हां. प्रदेशाप्रमाणे बदलत जाते. हा एक महत्त्वाचा एक काय म्हणू आपण गोष्ट आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे अशी, की जसं म्हणतो ना आपण की खानपान बदलतं, रहन-सहन बदलतं, बोली भाषा बदलते. हं. तर आपल्याला ह्या गोष्टी पण नकळत आपण, अरे अच्छा असं इथे असं बोलतात, ह्याला त्याचा हेल वेगळा असतो. त्यात पण एक सौंदर्य आहे. म्हणजे जर आपण वेगळ्या पद्धतीने बघितलं तर ते बोरिंग नाही का खूप मजेशीर आहे ते. ते कसे बोलतात बघितलंय किंवा टोमॅटोची चटणी असते का अशी, तर ती असते. पेरूची चटणी कशी करतात ते किंवा कुठलंही म्हणजे आपण जसं खानपान जसं बघितलं हो, हो, हो. किंवा नगरमध्ये आपण जेव्हा नगर जिल्ह्यात जेव्हा जातो तेव्हा नगरमध्ये सुद्धा ती जी बोलीभाषा आहे ती कशी हळूहळू बदलत जाते. म्हणजे पुढे-पुढे जसं आपण विदर्भाकडे जायला लागतो ते जसं कळतं म्हणजे म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण जर का जर जागा असू आणि नीट बघितलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी तिथं म्हणजे मिळतात. म्हणजे म्हणजे त्यातल्या भाषा असेल, खानपान असेल आणि रहन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. एक मग एक गाव तर असं बघायला मला मिळालं, जसं आपण म्हणतो, की मी त्या देऊळगाव राजाच्या वर ते गाव होतं. तिथे जेव्हा आपण संस्थानं खालसा केली, जेव्हा भारत स्वतंत्र होत होता, तेव्हा निजामाचं जे हैदराबाद संस्थान आहे, ते आपण खालसा करायला तेव्हा तिथून त्या गावातून भारतीय रणगाडे गेलेत, असं त्या ज्यांच्याकडे मी राहिलो, हो, हो, हो. त्यांच्या वडिलांनी त्यांची ती जुनी आठवण सांगितली. हां, की असं-असं इथून घडलं होतं, इथून भारतीय सैन्याचे रणगाडे गेले होते. हां. तर आपल्याला असं माहीतच नसतं, की अरे असं पण इथून घडलेलं आहे कधी-कधी काहीतरी. मग ते संस्थान खालसा झालं वगैरे, वगैरे पुढचा इतिहास असा. राइट. आता हे 10-12 दिवस तुझी जी सायकल सफर झाली, हं. त्याच्यावर मधील एखादा विशेष अनुभव आमच्यासोबत तुला शेअर करायला काय आवडेल का? किंवा काय तुला जाणवलं? हो. खरं तर आपण समजलं, की प्रवासात गावं दिसतात. एक गाव मला असं बघायला मिळालं, खरं सांगायचं मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे मी कधी असं आपण साधारण पिक्चरमध्ये बघतो, की गाव असतं आणि गावात काही कोणी नसतं, पण ते गाव तसं तसं आहे तसं तिथे वास्तू आहेत, वास्तू आहेत, पण पण माणसंच माणसं नाहीत. नाहीयेत. ओह! असं काहीतरी चमत्कारिक घडलं आणि ते एका वाटेवर लागलं मला.
म्हणजे मी जालन्यावरून निघालो आणि देऊळगाव महिला मला जायचं होतं. तर ते जाताना मला ते गाव लागलं. एका ठिकाणी देऊळगाव राजा मी वरनं पुढे निघालो आणि पूर्ण नदीकडे मी चाललो होतो. वाटेत जाफराबाद केलं आणि मग जेव्हा परतलो तिकडनं जाफराबादवरनं टेंभुर्णीकडे जायला लागलो आणि मग एका छोटं गाव लागलं, त्याचं होतं डोलखेडा नावाचं गाव होतं. गाव एकदम कच्चं होतं, एकदम पाणंद रस्ता होता आणि एकदम मला त्या गावात जुन्या अशा वाड्यांच्या अशा छोट्याशा खाणाखुणा दिसायला लागल्या. तर ज्योती वगैरे. हां. मग मी विचारलं, ते शिनगाव जहांगीर म्हणून एक गाव आहे, त्याची एक वाट पकडली. मग तिथे काय छोटी-छोटी वाडे वस्ती लागली. काही लोकांची नावं विचारली मी. मराठी सरदारांची वाडे असतील तर बघावं म्हणून नावं काही विचारली. तर त्यांनी सांगितलं, कोणी बंगाळी आहेत, कोणी मानट्टे नावाची आडनावाची लोकं आहेत. असं करत-करत मी पुढे जात राहिलो आणि एकदम मला ते गाव लागलं. शिणगाव जहांगीर नाव होतं आणि धरणाच्या खाणाखुणा दिसत होत्या तिथे आणि त्या गावात गेल्यानंतर ते डोलखेड्याच्या तिथे ते अख्खच्या अख्खं गाव, ते आणि दुसरं शिणगाव जहांगीर, असं दोन्ही गावाशी जी जवळ होते आणि त्या गावात मी जेव्हा गेलो, तेव्हा ते पूर्ण वाड्यासहित जसं आहे तसंच तिथे राहिलं होतं आणि त्या गावात कोणी मला दिसलं नाही. ते गाव पूर्णच्या पूर्ण उठलं आणि दुसऱ्या स्थलांतरी झालं होतं ते गाव. हो. आणि आपण एखाद्या भुताटकीसारखं वाटलं मला एकदम. अबंडंट अगदी. आणि अक्षरशः म्हणजे दार उघड आहे. उघडल्या दारात ते समोर एक खुर्ची आहे लाकडी. हो. आहे तशी आणि ते दिसते, असं वाटतं आतमध्ये घरातनं कोणीतरी येईल आता. बापरे! इतकं ते असं वेगळंच. सज्जा आहे, सज्जावर त्या पण काहीतरी वस्तू ठेवलेल्या आहेत. कोणतरी ते सज्जाचं दार वरचं उघडेल आणि बाहेर येईल. असं ते एक वेगळंच, जसं काय भुताटकी. भुताटकी पिक्चर मध्ये कसं बघतो आपण. हो. पण मस्त गाव होतं एकदम. आणि एकदम अचानक भक्करांचा आवाज आला मला कुठून तरी. तर मी आपलं गेलो, तर तिथे तो गुराखी होता. मग त्यांना विचारलं, का म्हटलं हे अख्खच्या अख्खं एवढं सुंदर गाव आहे आणि गावातले लोक कुठे आहेत? तो म्हणला, हे गाव आता स्थलांतरित झालं पूर्ण नदीच्या धरणामुळे. तर ते आता अच्छा. लोक दुसरीकडे राहायला गेली. धरणामुळे. हा. पण छान ते बघायला मिळालं मला ते गाव. ते मला इंटरेस्टिंग होतं, कारण एवढं करकरीत गाव आहे. म्हणजे अजूनही ते घरं बिरं तशीच्या तशी. तशीच होती. हो. आम्ही तसं जैसलमेरच्या शेजारी एक बघितलं होतं. अर्थात तिथे खूप जुना इतिहास आहे. ते असं एका रात्रीत सगळं गाव म्हणे खाली झालं आणि ते लोक मुद्दाम बघायला जातात. अबंडंट विलेज, नाव मला आता आठवत नाही. पहा, तुझा एक तुला विशेष आलेला अनुभव. हो, हा मला विशेष वाटला, कारण असं असं चमत्कारिक होतं. बघायला चमत्कारिक म्हणून चमत्कारिक. असं काहीतरी, अरे असं आपण कधी होत अनुभवलेलं नाही. नाही, बघितलेलं हां. नाही. की समोर गाव दिसतं, गडी दिसते पहिले जाताना, एक पांढरीची माती दिसते. डोईफोडी वगैरे नावाची काही माणसं तिथे बघायला मिळते. काही खूपच जुनी ती गाव होती आणि मस्त वाटलं ते एकदम ते बघताना. आणि मी आत शिरलो, जसं आत काहीतरी सापडेल म्हटलं आतमध्ये. मंदिर जसं तसं आहे, जे पार असतो तसा आहे. वास्तू म्हणजे सगळ्यात आपण माणसं नाहीये. पहिली किंवा त्या राजस्थानमधल्या काय, जसं तू मगाशी म्हटला की असं गाव आहेत, पण तसं महाराष्ट्रात पण तसं. पण ह्याचं कारण वेगळं होतं, कारण स्थलांतरित झालं ते धरणामुळे. पण ते मला चमत्कारिक वाटलं म्हणून ते लक्षात राहिलं खरं तर. सायकलवरून फक्त स्वच्छंदी भटकंती करता येते, असा जो एक आमच्यासारख्यांचा समज असतो, आणि तो गैरसमजच म्हणायला पाहिजे, तर तो आज तुझ्याबरोबर गप्पा मारताना गळून पडलाय, की सायकल सफरीला इतिहासाची जोड देऊन खूप त्यातनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि इतिहासाबद्दल औत्सुक्य जागृत होऊन शकतं. आणि इतिहासाचा आणखीन अभ्यास करावा असं वाटून आपण इतिहासाचा अभ्यास आणखीन खोल करू लागू, असं एकातनं मला दिसतंय. कारण असं म्हटलं जातं, ज्याला इतिहासाचं ज्ञान नाही किंवा ज्याला महती कळत नाही, ते भविष्य घडवू शकत नाहीत. तर या तुझ्या बरोबरच्या गप्पांमुळे मला आणखीन इतिहासाचं महत्त्व कळू दे, असं मी म्हणतो. आपल्या सगळ्या श्रोत्यांना या गप्पा नक्कीच आवडल्या असतील असं गृहीत धरून आपण इथे आता थांबूया. धन्यवाद. आणि पुढच्या तुझ्या मोहिमेसाठी शुभेच्छा. उरलेली जी पालखेडची लढाई आहे, धन्यवाद. त्याचा जो मार्ग आहे तो तू लवकरच पूर्ण करावास अशा आम्ही शुभेच्छा देतो. दरवर्षी आपण, जसं मंगाशी म्हटलं, की दरवर्षी आपण एक मोहीम त्याच्यातली आपण करूया. तर आता असाच अनुभव परत तुमच्यासोबत शेअर करेल मी पुढच्या वेळेला. नक्की. धन्यवाद.